स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. आचार्य चाकणेच्या मते जगाला आपल्या तालावर नाचवणे म्हणजे कोणावर तरी जबरदस्ती करणे नसून आपल्या व्यक्तिमत्वाचा असा प्रभाव निर्माण करणे आहे की लोकांनी स्वतःहून तुमचे अनुसरण करावे. याची सुरुवात स्वतःच्या स्वभावात बदल करण्यापासून होते. चाकणे म्हणतात की ज्याप्रमाणे साप विषारी नसला तरी त्याने स्वतःला विषारी दाखवणे सोडता कामा नये, त्याचप्रमाणे माणसाने खूप जास्त साधे आणि सरळ असू नये. कारण जंगलात सर्वात आधी सरळ झाडं तोडली जातात. त्यामुळे तुमचा प्रभाव टिकून ठेवण्यासाठी तुमच्या स्वभावात थोडा आक्रमकपणा आणि जबर असणे अत्यंत आवश्यक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे साम दाम दंड आणि भेद याच्या सूत्रांचा योग्य वापर. एखाद्या व्यक्तीला आपल्या नियंत्रणात ठेवण्यासाठी आधी तिला प्रेमाने आणि समजावून सांगावे. म्हणजे साम जर त्याने काम होत नसेल तर काहीतरी आमिष किंवा मोबदला देऊन दामाचा वापर करावा आणि यश आले नाही तर समोरच्या व्यक्तीच्या कमकुवत दिव्यांचा वापर करून भेद नीती वापरावी. आणि सर्वात शेवटी गरजेनुसार दंड किंवा कडक शिस्तीचा अवलंब करावा. ही नीती वापरताना समोरचा माणूस नेमका कोणत्या प्रवृत्तीचा आहे हे ओळखणे सर्वात महत्वाचे असते. लोभी माणसाला पैशाने, गर्विष्ठ माणसाला आदराने आणि मूर्ख माणसाला त्याच्याच मताने समर्थन करून आपल्या वश मध्ये करता येते. या प्रवासात स्वतःची गुपिते आणि पुढच्या चाली कधी कोणासमोर उघड करू नयेत. अगदी जवळच्या मित्रासमोरही नाही. कारण ज्या व्यक्तीला तुमच्या मर्यादा आणि योजना माहीत नसतात ती व्यक्ती नेहमी तुमच्याबद्दल सावध आणि आदराने वागते. तुमचे ज्ञान हे तुमचे सर्वात मोठे शस्त्र आहे. त्यामुळे सतत शिकत राहणे आणि स्वतःला इतरांपेक्षा अधिक सक्षम बनवणे तुम्हाला नैसर्गिकरित्या एक नेता बनवते. जेव्हा तुमची बुद्धिमत्ता आणि कृती याचा ताळमेळ बसतो तेव्हा लोक तुमच्या शब्दाला प्रमाण मानू लागतात आणि अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही शक्तीशिवाय जगावर आपले सर्वोच्च प्रस्थापित करू शकता. मुख्य म्हणजे लोकांच्या गरजा ओळखून त्या पूर्ण करण्याची क्षमता जो बाळगतो जग आपोआप त्याच्या तालावर नाचू लागते. जगावर प्रभाव टाकण्याच्या या प्रवासात पुढचा सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे आपली उपलब्धता मर्यादित ठेवणे. आचार्य चाकणे म्हणतात की जो माणूस नेहमी सर्वांसाठी उपलब्ध असतो त्याची किंमत कवडी मोलाची उरते. त्यामुळे जर तुम्हाला लोकांच्या मनावर राज्य करायचे असेल तर स्वतःची एक म्हणजेच कमतरता निर्माण करा. लोकांनी तुम्हाला मिळवण्यासाठी किंवा तुमचे मत जाणून घेण्यासाठी धडपड केली पाहिजे. जेव्हा तुम्ही कमी बोलता आणि फक्त मुद्द्यांचं बोलता तेव्हा तुमच्या शब्दांना सोन्याचे मोल प्राप्त होते. तुमची शांतता ही तुमच्या शत्रूला आणि स्पर्धकांना संभ्रमात टाकण्यासाठी ही सर्वात मोठे शस्त्र ठरू शकते. कारण शांत बसलेला माणूस नेमका काय विचार करतोय हे न समजल्यामुळे लोक आपोआप तुमच्या दबावाखाली राहतात. लोकांना आपल्या तालावर नाचवण्यासाठी दुसरी एक कला आत्मसात करणे गरजेचे आहे. ती म्हणजे इतरांच्या चुकातून शिकणे. स्वतः चुका करून शिकायला मानवी आयुष्य खूप छोटं आहे. त्यामुळे जे लोक इतरांच्या अपयशाचे विश्लेषण करून आपली चाल रचतात ते कधीच पराभूत होत नाहीत. समाजात वावरताना कोणावरही पूर्णपणे विश्वास ठेवणे हा सर्वात मोठा मूर्खपणा आहे. चाकणे म्हणतात की विश्वास हा अत्यंत घातक असतो. कारण ज्याला तुमचे रहस्य माहिती आहे तोच तुम्हाला सर्वात जास्त जखम देऊ शकतो. त्यामुळे लोकांशी संबंध ठेवताना त्यात एक अंतर ठेवा. हे अंतरच तुम्हाला लोकांच्या नजरेत आदराचे स्थान मिळवून देते. शेवटी सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल आधारयुक्त भीती आणि गरज निर्माण करणे. जोपर्यंत समोरच्या व्यक्तीचे काम तुमच्याशिवाय अडकत नाही तोपर्यंत ती व्यक्ती तुमच्या तालावर नाचणार नाही. त्यामुळे स्वतःला इतके कार्यक्षम आणि ज्ञानी बनवा की तुमच्या क्षेत्रातील तुम्ही एक अनिवार्य घटक बनाल. जेव्हा लोकांना कळून चुकेल की तुमच्याशिवाय त्यांची प्रगती अशक्य आहे तेव्हा ते स्वतःहून तुमच्या अटी मान्य करतील. हीच ती खरी शक्ती आहे जिथे तुम्हाला कोणाशी वाद घालावा लागत नाही. तुमची उपस्थिती आणि तुमचे कर्तृत्व जगाला तुमच्या तालावर नाचवण्यास भाग पाडते. यश हे केवळ कष्टाने मिळत नाही तर ते योग्य वेळी योग्य व्यक्तीसोबत केलेल्या योग्य चालीमुळे मिळते. हे नेहमी लक्षात ठेवा. लोकांवर प्रभाव टाकण्याच्या या कौशल्यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या भावनावर असलेले नियंत्रण. आचार्य चाकणे म्हणतात की जो माणूस स्वतःच्या रागावर आणि आनंदावर ताबा मिळू शकत नाही तो जगाला कधीच नियंत्रित करू शकत नाही. जर तुम्ही लोकांसमोर तुमचे भावनिक कमकुवत दिवे उघड केले तर जग त्याच दिव्यांचा वापर करून तुम्हाला नाचू लागेल. त्यामुळे लोकांशी व्यवहार करताना नेहमी तुमचा चेहरा वाचता येणार नाही असा ठेवा. तुमच्या मनातील खळबळ चेहऱ्यावर दिसून न देणे हीच खरी मुत्सद्देगिरी आहे. जेव्हा तुम्ही पूर्णपणे शांत राहून परिस्थितीचे निरीक्षण करता तेव्हा तुम्हाला समोरच्या व्यक्तीच्या मनात चाललेली हालचाल स्पष्ट दिसू लागते आणि नेमकी हीच वेळ असते तुमची चाल रचण्याची. यासोबतच वेळेचा अचूक अंदाज घेणे शिका. योग्य वेळी मारलेला एक छोटासा घाव हा चुकीच्या वेळी केलेल्या हजारो प्रयत्नांपेक्षा जास्त प्रभावी असतो. एखाद्याला आपल्या बाजूने वळवण्यासाठी कधी माघार घ्यायची आणि कधी आक्रमण करायचे हे ज्याला समजते तोच खरा खेळाडू असतो. चाकणे ती सांगते की काही वेळा 2 पावले मागे जाणे म्हणजे पराभव नसतो तर ती मोठ्या झेपेसाठी केलेली तयारी असते. समाजात आपली प्रतिमा एक दाता किंवा मदतीस म्हणून निर्माण करा पण तुमची मदत कधी फुकट देऊ नका. प्रत्येक मदतीची किंमत समोरच्याला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मोजायला लावा. मग ती किंमत पैशात असो किंवा निष्ठेच्या स्वरूपात. जेव्हा लोक तुमच्या उपकाराखाली दबले जातात तेव्हा त्यांना तुमच्या तालावर नाचल्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. शेवटी एक लक्षात ठेवा की सामर्थ्य हे केवळ बाह्य नसते ते आंतरिक असते. तुमचे चरित्र इतके मजबूत ठेवा की तुमच्या शत्रूलाही तुमच्याबद्दल बोलताना विचार करावा लागेल. लोकांच्या डोळ्यात भीतीपेक्षा तुमच्याबद्दल आदर निर्माण करण्यावर भर द्या. कारण भीती तात्पुरती असते पण आदर हा कायमस्वरूपी असतो.
जेव्हा तुमची बुद्धिमत्ता, तुमचे ध्येय आणि तुमची कृती एकवटते तेव्हा तुम्हाला कोणालाही वंश करण्याची गरज पडत नाही. तुमचे वलय इतके शक्तिशाली होते की संपूर्ण जग तुमच्या विचारांच्या दिशेने झुकू लागते. हा चाकण्याच्या नीतीचा खरा अर्थ आहे. स्वतःला इतके मोठे करा की जगाला तुमच्या तालावर नाचल्याशिवाय गत्यंतर उरणार नाही. तुमच्यातील या सुप्त शक्तीला जागे करा आणि आजपासूनच आपल्या ध्येयाकडे अशा जिद्दीने वाटचाल करा की इतिहास तुमची दखल घेईल. प्रभावाच्या या खेळात एक अत्यंत सूक्ष्म पण प्रभावी तंत्र म्हणजे निवडीचा आभास निर्माण करे. चाकणी नीतीनुसार जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला तुमच्या मनाप्रमाणे वागायला लावायचे असेल तर त्याला कधी एकच पर्याय देऊ नका. त्याऐवजी त्याला असे 2 किंवा 3 पर्याय द्या ज्याचे अंतिम परिणाम तुमच्याच फायद्याचे असतील. जेव्हा माणूस स्वतः निवड करतो तेव्हा त्याला वाटते की तो त्याच्या निर्णयाचा मालक आहे, पण प्रत्यक्षात तो तुमच्याच विणलेल्या जाळ्यात चालत असतो. यालाच बौद्धिक श्रेष्ठत्व म्हणतात. लोकांशी संवाद साधताना नेहमी त्याच्या फायद्याचे बोलून सुरुवात करा, कारण जेव्हा माणसाला स्वतःचा स्वार्थ दिसतो तेव्हा त्याचे कान आणि मन दोन्ही तुमच्यासाठी उघडतात. एकदा का समोरच्याचा तुमच्यावर विश्वास बसला की तुम्ही हळूच तुमचे उद्दिष्ट त्यांच्या मनात पेरू देऊ शकता. दुसरी महत्वाची बाजू म्हणजे संभ्रम निर्माण करणे. जर तुमचे शत्रू किंवा स्पर्धक तुमच्या ताकदीचा अंदाज लावू शकत नसतील तर ते अर्धे तिथेच पराभूत होतात. आचार्य चाकणे म्हणतात की जेव्हा तुम्ही शक्तिशाली असता तेव्हा स्वतःला दुर्बळ दाखवा आणि जेव्हा तुम्ही खरोखरच कमकुवत असता तेव्हा तुमचे सामर्थ्य अफाट असल्याचे भासवा. ही विसंगती समोरच्याला गोंधळात टाकते. गोंधळलेली व्यक्ती नेहमी चुकीचे निर्णय घेते आणि नेमक्या या क्षणी तुम्ही परिस्थितीची सूत्रे आपल्या हातात देऊ शकतात. जगाला तुमच्या तालावर नाचवण्यासाठी तुम्हाला फक्त चांगले असून चालत नाही, तर तुम्हाला धोरणे असावे लागते. हे लक्षात ठेवा की सिंहाची ताकद आणि कोल्ह्याची चपळाई ज्याच्याकडे असते तोच या जगाच्या रणांगणावर टिकतो. सर्वात शेवटचा आणि अत्यंत प्रभावी मंत्र म्हणजे कृतज्ञतेचा पाश. लोकांच्या अशा गरजा पूर्ण करा ज्या दुसरे कोणीही करू शकत नाही. ज्यावेळी तुम्ही एखाद्याच्या कठीण काळात त्याला सावरता तेव्हा तुम्ही त्याच्यावर एक अदृश्य मानसिक कर्ज चढवता. हे कर्ज पैशाच्या कर्जांपेक्षा खूप मोठे असते. अशा व्यक्ती तुमच्या शब्दाबाहेर कधीच जात नाहीत, पण हे करत असताना आपली प्रतिष्ठा कधीही कमी होऊ देऊ नका. तुमचं व्यक्तिमत्व असं हवं की तुमच्या एका नजरेने लोकांच्या मनात धडकी भरली पाहिजे आणि तुमच्या एका स्मित हास्याने त्यांना सुरक्षित वाटलं पाहिजे. हे संतुलन साधणे हीच खरी चाकणी नीती आहे. लक्षात ठेवा, जो स्वतःच्या मनावर राज्य करतो तो जगावर राज्य करू शकतो. आजपासूनच तुमच्या शब्दात वजन आणि तुमच्या कृतीत धार निर्माण करा. मग पहा हे जग कसं तुमच्या तालावर नाचायला सुरुवात करतं. जगाला आपल्या तालावर नाचवण्याचा सर्वात गुप्त मार्ग म्हणजे दुसऱ्यांच्या गोळीचा अहंकाराचा वापर करणे. आचार्य चाकणे सांगतात की जगातील प्रत्येक व्यक्ती कौतुकाची भुकेलेली असते. जर तुम्हाला एखाद्याकडून तुमचं काम करून घ्यायचं असेल तर त्या व्यक्तीला भासून द्या की तो निर्णय तुमचा नसून त्याचाच आहे. जेव्हा तुम्ही एखाद्याच्या अहंकाराला कुरवळता तेव्हा त्या व्यक्तीची तर्क करण्याची शक्ती कमी होते आणि तो तुमच्या शब्दावर डोळे झाकून विश्वास ठेवू लागतो. समोरच्याला मोठेपण देऊन स्वतःचा स्वार्थ साधणे ही सर्वात मोठी मुत्सद्देगिरी आहे. लक्षात ठेवा, वाकलेला कणा असलेला माणूस कधीच जगावर राज्य करू शकत नाही, पण जो योग्य वेळी वाकून दुसऱ्याला जिंकतो तोच शेवटी खरा विजेता ठरतो. या प्रवासातील पुढचा टप्पा म्हणजे माहितीचा अधिकार. ज्याच्याकडे माहिती आहे तोच आजच्या काळात सर्वात शक्तिशाली आहे. लोकांच्या सवय, त्यांच्या आवडीनिवडी आणि त्यांच्या भीती यावर बारीक लक्ष ठेवा. चाकण्याच्या काळात हेर हेच राज्याचे डोळे असायचे. आजच्या काळात तुमचे निरीक्षण तुमची हेर आहेत. जेव्हा तुम्हाला हे माहिती असतं की समोरच्या व्यक्तीला कशाची सर्वात जास्त भीती वाटते तेव्हा तुम्ही त्या भीतीचा वापर करून त्याला हवं तसं वागू शकता. पण हे करताना तुमची प्रतिमा नेहमी एका न्यायप्रिय माणसाची ठेवा. लोकांच्या मनात तुमच्याबद्दल भीती असली तरी त्यांच्या मनात तुमच्याबद्दल विश्वास असणे त्याहूनही जास्त महत्वाचं आहे, कारण भीतीपोटी लोक फक्त काम करतात पण विश्वासापोटी लोक तुमच्यासाठी बलिदान द्यायलाही तयार होतात. शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, अपयशाचे प्रदर्शन करू नका आणि यशाचा गाजावाजा करू नका. तुमची प्रगती इतकी शांत असावी की जेव्हा तुम्ही शिखरावर पोहोचाल तेव्हा जगाला फक्त तुमचा विजय दिसावा, तुमचा संघर्ष नाही. चाकणे म्हणतात की जमिनीत गाडलेले बीज जसे शांतपणे वटवृक्षाचे रूप घेते तसाच तुमच्या योजना असाव्यात. जोपर्यंत तुमचे ध्येय पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणालाही कळू देऊ नका की तुम्ही नक्की काय करत आहात. जेव्हा तुम्ही गुढ राहता तेव्हा लोक आपोआप तुमच्याबद्दल चर्चा करू लागतात आणि ही चर्चा तुमची ब्रँड व्हॅल्यू वाढते. जगाला तुमच्या तालावर नाचवण्यासाठी आधी स्वतःच्या विचारांना शिस्त लावा, कारण जो स्वतःला जिंकतो त्याला हे जग जिंकणे फारसे कठीण नसते. तुमच्या शब्दातील ताकद आणि धोरणीपणाच तुम्हाला गर्दीतून वेगळं करेल आणि तुम्हाला एक असा किंग मेकर बनवेल ज्याच्या एका इशाऱ्यावर लोक आपली दिशा बदलतील. या संपूर्ण प्रवासाचा सारांश हाच आहे की जगाला आपल्या तालावर नाचवणं ही कोणती जादू नाही, तर हे एक प्रगल्भ मानसशास्त्र आणि धोरणीपणाचं मिश्रण आहे. आचार्य चाकण्य आपल्याला हे शिकवतात की हे जग केवळ शक्तीने चालत नाही तर ते बुद्धीने चालते. तुमची ताकद तुमच्या शरीरात नाही तर तुमच्या विचारांमध्ये असली पाहिजे. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या आयुष्याचे निर्मिती बनत नाही तोपर्यंत जग तुम्हाला त्यांच्या गरजानुसार वापरून घेईल. ज्या दिवशी तुम्ही स्वतःचे धोरणाशी प्रामाणिक राहाल आणि तुमच्या धोरणांमध्ये चाकण्याची धार आणाल त्या दिवशी तुम्हाला कोणासमोरही झुकावं लागणार नाही. उलट लोक तुमच्या सावली देण्यासाठी धडपड करतील. विजयाचा हा मार्ग सोपा नाही, कारण यासाठी तुम्हाला स्वतःच्या स्वभावावर, रागावर आणि मोहावर विजय मिळवावा लागेल.
पण ज्या क्षणी तुम्ही स्वतःवर ताबा मिळवाल त्या क्षणी जगावर ताबा मिळवण्यासाठी तुमची पहिली पायरी यशस्वी झालेली असेल. चाकण नीती हे केवळ वाचण्याचे पुस्तक नसून ते जगण्याचे शास्त्र आहे. तुमच्या शब्दात असं वजन आणा की लोकांनी ते ऐकलं पाहिजे. तुमच्या नजरेत अशी जबर ठेवा की लोकांनी तिचा आदर केला पाहिजे. आणि तुमच्या कार्यात असा वेग ठेवा की जगाला तुमच्या मागे धावणं भाग पडलं पाहिजे. तर मित्रांनो, आजपासूनच ठरवा की तुम्हाला जगाच्या प्रवाहात वाहून जायचं आहे की स्वतःचा नवा प्रवाह निर्माण करून जगाला तुमच्या तालावर नाचवायचं आहे. तुमच्यातील त्या सुप्त चाकण्याला जागृत करा आणि आपल्या स्वप्नांच्या साम्राज्याकडे पहिलं पाऊल टाका. हा व्हिडिओ जर तुम्हाला प्रेरणा देऊन गेला असेल तर तो अशा व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा ज्याला याची सर्वात जास्त गरज आहे. लक्षात ठेवा, ज्ञान वाटल्याने वाढते आणि सामर्थ्य संघटित राहिल्याने टिकते. पुन्हा भेटूया अशाच एका शक्तिशाली विचारसह. तोपर्यंत स्वतःला इतकं सामर्थ्यवान बनवा की नशिबालाही तुमच्या समोर नतमस्तक व्हावं लागेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.